विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण राज्यशास्त्र पेपर नंबर 3 सत्र 3च्या अभ्यासक्रमामध्ये पुढचं मॉड्यूल अभ्यासायला घेणार आहोत. त्याचं नाव आहे प्रशासकीय किंवा प्रशासन विषयक सिद्धांत थेरीज ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. यामध्ये एकूण 3 टॉपिक आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यात पहिला आहे की फ्रेडरिक विल्यम्स टेलर यांचा शास्त्रशुद्ध व्यवस्थापनाचा सिद्धांत, मॅक्स वेबर यांचा नोकरशाही विषयक विचार, जॉर्ज एल्टन मेयो यांचा मानवी संबंध विषयक विचार. हे 3 टॉपिक याच्यामध्ये आहेत आणि ते तिन्ही आपल्याला अभ्यासायचे आहेत. सुरुवातीला आपण फ्रेडरिक विल्यम टेलर यांचा शास्त्रशुद्ध व्यवस्थापनाचा सिद्धांत काय आहे, त्याची थोडक्यात ओळख करून घेऊया. आता शास्त्रशुद्ध व्यवस्थापन चळवळीचा प्रणेता म्हणून फ्रेडरिक विल्यम टेलर या अमेरिकन विचारवंताचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो. टेलरला असं वाटायचं की उत्कृष्ट गुणवत्ता असलेले व्यवस्थापन शास्त्रशुद्ध असते. म्हणजे जेवढे गुणवंत, दर्जेदार आणि हुशार व्यक्ती व्यवस्थापनामध्ये असतील, तेवढं व्यवस्थापन हे चांगल्या पद्धतीचं असतं किंवा सुनियोजित असतं असं टेलर यांना वाटायचं. सुरुवातीला टेलर यांनी एका कारखान्यामध्ये काम केलं. त्यानंतर शिकाऊ प्रशिक्षणार्थी आणि त्यानंतर कामगारांचा एक गटनेता म्हणून त्यांनी काम केलं. मुख्य अभियंता आणि शेवटी मुख्य व्यवस्थापक अशी त्यांची साधारणतः वाटचाल होती. 1895 साली प्राइस रेट सिस्टीम नावाचा एक ग्रंथ लिहिला, शोधनिबंध लिहिला आणि त्यात त्यांनी वेतन निर्धारणासंबंधी मूलभूत काही विचार मांडलेले आपल्याला दिसून येतात. द प्रिन्सिपल ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट या ग्रंथात 1991 साली त्यांनी शास्त्रशुद्ध व्यवस्थापनाच्या चळवळीच्या तत्वज्ञानाची तपशीलवार मांडणी आणि चर्चा केलेली आपल्याला दिसून येते. तर टेलर यांचा सिद्धांत काय आहे त्याच्याविषयी थोडीशी आपण चर्चा करूया. शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्व काही टेलर यांनी आपल्या सिद्धांतामध्ये सांगितली. त्याच्यातलं पहिलं तत्व आहे की औद्योगिक कार्यक्षमता. औद्योगिक कार्यक्षमता साध्य करण्यासाठी व्यवस्थापनाचे घटकनिहाय उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न करावा. मात्र हे करत असताना कामगारांना अधिकाधिक वेतन देण्याचे धोरण असावे. याचाच अर्थ असा आहे की औद्योगिक कार्यक्षमता जर का वाढवायची असेल, तर त्यावरचा खर्च हा कमी झाला पाहिजे, परंतु कामगारांना जास्तीत जास्त वेतन देखील दिलं पाहिजे. म्हणजे खर्च कमी करायचा आहे म्हणून कामगारांची पिळवणूक करायची, हा विचार टेलर यांना अजिबात मान्य नव्हता. 2 नंबरचा मुद्दा त्यांनी सांगितला की संशोधन आणि विकास. व्यवस्थापकीय समस्यांचे निराकरण करण्यासाठी व्यवस्थापनाचे शास्त्रीय संशोधन आणि त्यावर आधारित प्रयोगांचा औद्योगिक विकासासाठी अवलंब करावा, की उद्योगाचा किंवा उद्योगधंद्यांचा विकास जर का साधायचा असेल, त्याच्याकरता सायंटिफिक एक संशोधनं झाली पाहिजेत किंवा सत्यावरती आधारित असलेले प्रयोग झाले पाहिजेत. वस्तुनिष्ठ संशोधन होणं ही काळाची गरज आहे. हे टेलर यांनी ओळखून त्यांनी असं मांडलं होतं, की शास्त्रशुद्ध संशोधन होऊन त्याचं इम्प्लिमेंटेशन हे होणं गरजेचं आहे. त्यानंतर कार्यशाळेतील पर्यावरण. कार्यशाळा म्हणजे काय, की जिथे कामगार प्रत्यक्ष काम करतात, ज्याला वर्कशॉप असं म्हणतात. तर त्या ठिकाणचं वातावरण कशा पद्धतीचं असावं, याच्याविषयी त्यांनी काही गोष्टी मांडल्या आहेत. तर त्यांच्यानुसार ते सुविधांनी परिपूर्ण असावं. सगळ्या सुखसुविधा असाव्यात. कामगारांची सुरक्षितता महत्त्वाची त्याच्यामध्ये आहे किंवा हवा खेळती असावी. पुरेसं वातावरण, टेम्परेचर पुरेसं असावं. खूप थंडी किंवा खूप उष्णता अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी असू नये आणि कामगार जी उपकरणं किंवा हत्यारं वापरणार आहेत, तर ती योग्य स्थितीमध्ये असणं गरजेचं आहे, असं टेलर यांनी सांगितलं होतं. त्यानंतर अजून एक त्याने मुद्दा सांगितला, की व्यवसाय प्रशिक्षण आणि मार्गदर्शन. कामगारांचं कौशल्य जास्तीत जास्त वाढावं किंवा जास्तीत जास्त चांगलं व्हावं, याकरता तांत्रिक प्रशिक्षणाची उपलब्धता करून देणे ही बाब टेलर यांना महत्त्वाची वाटत होती आणि उत्पादन प्रक्रिया आणि उत्पादनासंबंधीचे सुस्पष्ट असं मार्गदर्शन कामगारांना मिळणं गरजेचं आहे, असं टेलर यांनी मानलं होतं. त्यानंतर टेलर असं म्हणतात, की विहित गुणवत्ता असलेली अवजारे व दर्जेदार कच्चा माल. कामगार जी अवजारं वापरणार आहेत, तर ती अवजारं दर्जेदार असावीत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असावा. त्या अवजारांनी काम करणं जास्तीत जास्त सुलभ व्हावं, अशा प्रकारची ती अवजारं असावीत आणि दर्जेदार कच्चा माल असावा. तेच कच्चा माल आहे या शब्दाचा अर्थ तो खूप
हलक्या दर्जाचा आणायचा आणि मग त्याच्यावर प्रोसेस करण्यासाठी खूप खर्च करायचा. ही गोष्ट टेलर यांना मान्य नव्हती. तर चांगला कच्चा माल तुम्ही घ्या. वेळ त्याच्यावरती प्रोसेसिंगचा वेळ कमी करा, तर तुमचं उत्पादन जास्त वाढेल आणि उत्पादनाचा खर्च देखील कमी झालेला आपल्याला दिसून येईल. त्यामुळे दर्जेदार कच्चा माल आणि विहित गुणवत्ता असलेली अवजारे, मशिनरी किंवा यंत्रसामुग्री यांची गुणवत्ता यावर टेलर यांनी भर दिलेला होता. त्यानंतरचा मुद्दा आहे कामगार संघटनांची सौहार्दपूर्ण संबंध. उत्पादन प्रक्रिया खंडित होऊ नये म्हणून किंवा उत्पादनात उत्तरोत्तर प्रगती व्हावी किंवा वाढ व्हावी याच्याकरता कामगार आणि त्यांच्या संघटनांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करणं गरजेचं आहे. कामगारांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न सातत्याने होणं आवश्यक आहे किंवा गरजेचं आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे कामगार संघटनांची शास्त्रशुद्ध उभारणी. कामगारांचे समस्या सोडवण्यासाठी विविध कामगार संघटना या उभ्या राहतात आणि त्यांची संघटनांची उभारणी ही देखील शास्त्रोक्तरित्या व्हावी. कामगारांचे हित जोपासत असताना उद्योगाचे हित जोपासण्याची देखील कामगार संघटनांनी दक्षता घ्यावी असं टेलर यांनी म्हटलेलं आहे. अशा प्रकारे टेलर यांनी व्यवस्थापनाची नाविन्यपूर्ण संकल्पना मांडली. पारंपरिक व्यवस्थापनात व्यवस्थापक म्हणजे हुकुमशाही गाजवणारी व त्याद्वारे उत्पादनाची उद्दिष्टे साध्य करणारी आणि व्यापक दृष्टिकोन असणारी व्यक्ती अशी व्यवस्थापकाची संकल्पना टेलर यांनी मांडली. परंतु व्यवस्थापक हा कामगारांबरोबरचे व्यवस्थापन आणि कामगार यांच्याबरोबरचे संबंध कसे असावेत याविषयी त्यांनी चर्चा केली आणि ते सलोख्याचे आणि सामंजस्याचे संबंध असणं गरजेचं आहे. ते संबंध जर का संघर्षपूर्ण असतील तर त्याचा थेट परिणाम उत्पादनावरती झालेला आपल्याला दिसून येईल असं टेलर यांनी मांडलेलं होतं. उत्पादनाच्या प्रक्रिया या सगळ्या आंतरक्रियांच्या माध्यमातून नियंत्रित होत असतात आणि प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या या सगळ्या घडणाऱ्या घडामोडींचा किंवा ताणाचा, संघर्षाचा किंवा जशा प्रकारचे संबंध असतील त्याचा चांगला वाईट परिणाम हा थेट उत्पादनावरती पडत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचा मुद्दा आहे की शास्त्रशुद्ध व्यवस्थापनाची संकल्पना उत्पादक, व्यवस्थापक, कामगार आणि ग्राहक यांचे संबंध परस्परांना छेद देणारे नसून ते परस्परांना पूरक आहेत. अशा प्रकारचा विचार त्यांनी मांडला आणि या सगळ्याचा विचार करून उत्पादन जेवढं जास्त होईल तेवढं वस्तू स्वस्त दराने उपलब्ध होतील. त्यामुळे कामगार आणि व्यवस्थापन या दोघांनी आपापल्या कर्तव्यामध्ये कोणत्याही प्रकारची कसूर न करता योग्य पद्धतीने आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थापन करण्याची गरज आहे असं टेलर यांनी मांडलेलं होतं. आणि या सगळ्याचा विचार करून व्यवस्थापन जर का हुकुमशाही पद्धतीने कामगारांची वागत असेल तर त्याचा उत्पादनावरती नकारात्मक निश्चितच परिणाम झालेला दिसेल असं टेलर मानतात. म्हणून टेलर यांनी व्यवस्थापनाने काही जबाबदाऱ्या पार पाडणं आवश्यक आहे. त्या जबाबदाऱ्या त्यांनी पुढे दिलेल्या आहेत. त्यातली पहिली जबाबदारी आहे की उत्पादनाचा विहित दर्जा निर्धारित करणे. म्हणजे उत्पादनाचा जो दर्जा आहे ते निर्धारित करण्याचं काम व्यवस्थापनाचं आहे. त्यानंतर दर्जा साध्य करण्यासाठी असणारी आदाने म्हणजे कच्चा माल असेल किंवा अजून काही यंत्रसामुग्री, मशिनरी असेल तर ती पुरेशा प्रमाणात उपलब्ध असणे ही बाब टेलर यांनी देखील महत्वाची मानलेली आहे. उत्पादन प्रक्रियेचे नियोजन करणे आणि त्याच्यामधल्या ज्या अडचणी येतात त्या दूर करणे ही बाब पण महत्वाची आहे. उत्पादन विषयक संघटनात्मक ज्या काही जबाबदाऱ्या असतात त्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची देखील जबाबदारी व्यवस्थापनाची आहे. आपलं उद्दिष्ट साध्य करताना उत्पादन प्रक्रियेवर देखरेख आणि नियंत्रण ठेवणं हे सुद्धा व्यवस्थापनाने करणं गरजेचं आहे. उत्पादनाचा दर्जा आणि गुणवत्ता जोपासणं हे देखील व्यवस्थापनाची जबाबदारी आहे आणि अधिक उत्पादन काम करण्याची प्रेरणा मिळावी याच्याकरता प्रेरके म्हणून सोयी आणि सवलती उपलब्ध करून देणं हे देखील व्यवस्थापनाचं काम आहे असं टेलर यांनी मांडलेलं होतं. आणि 8वा मुद्दा आहे की कामगार संबंध सौहार्दपूर्ण राहतील याची दक्षता व्यवस्थापनाने घेणं आवश्यक आहे. म्हणजेच काय की कामगार आणि व्यवस्थापन किंवा कामगार आणि ग्राहक यांच्यामध्ये संघर्ष होणार नाहीत याची काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा उत्पादनावरती त्याचा नकारात्मक परिणाम झालेला
दिसून येईल. आता टेलर यांच्या सिद्धांताचं जर का मूल्यमापन करायचं झालं तर एक शास्त्रशुद्ध आणि व्यापक संकल्पना यांनी आपल्या सिद्धांतामध्ये मांडली. भांडवलशाही अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये उद्योग व्यवसायांचे व्यवस्थापन कशा पद्धतीने करण्यात येते याच्यावरती त्याच्यात त्यांनी चर्चा केलेली होती. त्याचाच परिणाम म्हणजे पाश्चात्य उद्योगप्रधान देशांची आर्थिक समृद्धी उत्तरोत्तर वाढत गेली आणि कामगार वर्ग समाधानी असल्याने कार्ल मार्क्स प्रणीत समाजवादी विचारसरणी या वर्गास प्रभावित करू शकली नाही. टेलरच्या विचारसरणीच्या अंमलबजावणी प्रथमतः खासगी क्षेत्रात व उद्योगात पहिल्या महायुद्धाच्या काळात दारुगोळा आणि शस्त्रास्त्रांची निर्मिती करणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमध्ये करण्यात आली. कार्यक्षमतांमध्ये वाढ होताच टेलरच्या विचार प्रणालीवर उत्पादन प्रक्रियेचे यांत्रिकीकरण होत असल्याची आणि मानवी संबंधाकडे दुर्लक्ष होण्याची टीका मानव संबंधवादी आणि सामाजिक व्यवस्था प्रणालीवादी विचारवंतांनी केलेली आपल्याला दिसून येते. याचा अर्थ असा नाही की टेलरचे विचार हे पूर्णपणे नष्ट झाले, कारण मानवी संबंध महत्वपूर्ण असले तरी त्यांना वाजवीपेक्षा जास्त महत्व जर का दिलं तर त्याचे नकारात्मक परिणाम देखील उत्पादनावरती होतात आणि कार्यक्षमता, मानवी संबंध यांना समन्वय साधणारी कार्यपद्धती इष्ट ठरते. याची जाणीव विचारवंतांना झाली. उत्पादन नियोजन, कामगारांचे प्रशिक्षण, गुणवत्ता नियंत्रण, वित्तीय प्रोत्साहने, प्रेरके देणाऱ्या योजना हे टेलर प्रणीत व्यवस्थापन विषयक विचाराचे मूलभूत स्वरूपाचे असलेले आपल्याला दिसून येतात. अशाच या पद्धतीने टेलर यांनी सगळ्या या व्यवस्थापनवादी किंवा शास्त्रशुद्ध व्यवस्थापन चळवळीमध्ये महत्वाची भूमिका किंवा हा सिद्धांत महत्वाचा ठरतो आणि म्हणून टेलर यांना शास्त्रशुद्ध व्यवस्थापन चळवळीचा प्रणेता असा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो किंवा त्यांना तो मान मिळतो की शास्त्रशुद्ध चळवळीचा प्रणेता म्हणून त्यांना मान दिला जातो. त्यानंतर पुढचा सिद्धांत आहे मॅक्स वेबर यांचा, तो आपण पुढच्या तासाला बघूया. धन्यवाद.